सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। वरखेडी उपनगर येथे बहिरम महाराजांच्या यात्रा उत्सवानिमित्त 12 गाड्या ओढण्याची परंपरा कायम। हजारो भाविकांची यावेळी उपस्थिती या यात्रेला लाभली आहे। धुळे तालुक्यातील वरखेडी येथे गुढीपाडव्याला बहिरम महाराजांचा यात्रा उत्सव भरतो। दरवर्षीप्रमाणे यंदाही हा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला। सकाळी परंपरेप्रमाणे संपूर्ण गावातून ध्वज मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर दुपारी 4च्या सुमारास गावातून तगतरावांची मिरवणूक काढण्यात आली। घरोघरी महिलांनी तगतरावांचे पूजन केले। तसेच या यात्रा उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे 12 गाडे ओढणे। 12 गाडे ओढण्याची परंपरा या यात्रा उत्सवात आहे। सहजागीच पंचक्रोशीतील हजारो भाविक यात्रोत्सवात आवर्जून उपस्थित राहतात। यात्रा उत्सवानिमित्त खाद्यपदार्थांचा स्टॉलसह लहान मुलांसाठी खेळणी संसारोपयोगी साहित्यांचे स्टॉल लावण्यात आले होते। 2 दिवसांच्या यात्रा उत्सवातून लाखो रुपयांची उलाढाल झाली आहे, अशी माहिती यात्रा उत्सव समितीतर्फे देण्यात आली आहे। हो प्रभू रामचंद्र 14 वर्षाच्या वनवासाला गेले होते। तदनंतर 14 वर्षाच्या वनवासानंतर ते जेव्हा अयोध्येत परतले तेव्हा आपल्या देशातील तमाम जनतेने प्रत्येकाच्या घरावर गुढी उभारून गुढीपाडवा मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला आणि तेव्हा प्रभू रामचंद्रांचं मोठ्या जल्लोषात आणि उत्साहामध्ये त्यावेळेस स्वागत करण्यात आलेलं होतं। त्याचाच एक भाग म्हणून आमच्या वरखेडी गावाच्या पूर्वजांनी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला आणि गेल्या 70 वर्षापूर्वी ग्रामदैवत बहिरम महाराज या देवाची यात्रेला प्रारंभ केला। गेल्या 70 वर्षामध्ये आमच्या या गावाच्या यात्रेमध्ये दिवसागणिक वाढ होत चाललेली आहे। या यात्रेचं खास वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर यात्रेमध्ये मोठमोठे व्यापारी येत असतात आणि संसार उपयोगी वस्तूचं खरेदी केलं जातं। दुसरं खास वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर आमच्या गावामध्ये 12 गाडी ओढण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो। गुढीपाडव्याच्या 15 दिवस अगोदर गावाची मीटिंग बोलावली जाते आणि त्या मीटिंगमध्ये भगतची निवड करण्यात येते। त्या मीटिंगमध्ये आमचे सन्मित्र संजय संभाजी मोरे यांची भगत म्हणून निवड त्यावेळेस करण्यात आली आणि त्याच्या नेतृत्वाखाली त्याच्या माध्यमातून आज 12 गाडी ओढण्याचा कार्यक्रम संपन्न झाला। आणि याच्याही पुढे आम्ही राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून सर्व जाती धर्माचे पंथाचे आणि समाजाचे लोक एकत्र येऊन हा उत्सव मोठ्या जल्लोषामध्ये आणि आनंदामध्ये साजरा करण्याचा संकल्प केलेला आहे। या निमित्ताने मी गावकऱ्यांना आणि पंचक्रोशीतील नागरिकांना भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा देतो गुढीपाडव्याच्या निमित्ताने। आणि बहिरम महाराज आपल्या या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि भरभराटी देवो अशा प्रकारच्या मी शुभेच्छा सर्व ग्रामस्थांच्या वतीने देतो। जागर जनस्थानसाठी रूपक विरारी, धुळे।